संघाची तुम्हाला पाहायला मिळेल। मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होईल। सुनील पाटील तुमच्या सोबत असतील। धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर। आपण नेक्स्ट मॅच मध्ये पाहणार आहोत गंगा माता गोंदवलीच्या विरोधात विलास स्मृती राहणाल। ही मोठी मॅच आपल्यास भेटीत येते। विलास स्मृती राहणाल टीमनं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले गेले आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले गंगा माता गोंदवली टीमला। सकाळचं सत्र आपण पाहतोय। उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा जय बंजारा चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय। विलास स्मृती राहणाल आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचंय। गंगा माता गोंदवली टीम आपले आघाडीचे सलामीचे फलंदाज मैदानात लगेच पाठवून द्यायचे आहेत। दुसऱ्या मॅच मध्ये आपण या दोन टीमला पाहणार आहोत। गंगा माता गोंदवली विपक्षात विलास स्मृती राहणाल। एक मोठी मॅच आपल्यास भेटीत येते। आपण पाहतोय जय बजरंग चषक 2024 चा हा थरार 40+ चा हा महासंग्राम। एक दिवसीय ही स्पर्धा आपण पाहतोय। 10 संघ या स्पर्धेत आपण सहभागच्या माध्यमातून पाहतोय आज खेळताना। पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिले असेल जय हनुमान सरवली टीमने बाजी मारली, परास्त केलं जय बजरंग गोरसाई टीमला। आणि दुसऱ्या मॅच मध्ये आपण या दोन संघांना पाहतो मैदानाच्या आतमध्ये। गंगा माता गोंदवलीच्या विरोधात विलास स्मृती राहणाल। विलास स्मृती राहणाल टीमनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले गेले। सकाळच्या सत्रामध्ये बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले गंगा माता गोंदवली टीमला। सलामीचे आघाडीचे बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। $40+ चा हा धमाका आपण पाहतोय। एक दिवसीय ही स्पर्धा फिटनेसचा फंडा 40+ क्रिकेटला मानलं जातं। अनेक खेळाडू आपण पुढच्या माध्यमातून खेळताना पाहतोय। फिटनेस राखत असताना क्रिकेटच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये त्यांना चांगलं प्रदर्शन करताना आपण अनेकदा पाहिलंय। आणि तेच 10 संघ आपण पाहतोय या स्पर्धेकरिता। जय बजरंग चषक 2024 बिनारच्या माध्यमातून ही स्पर्धा रंगवली गेली। चांगलं असं आयोजन आपण पाहतोय। सलामीचे बॅटर्स आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये। स्ट्राइक एंडला संजय, नॉन स्ट्राइक एंडला अंकुश। संजय आणि अंकुश ही सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय पहिले षटक हाताळण्याकरिता चंद्रकांत। तर आपण पाहतोय दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा। नदीचा उगम हा छोटा असतो पण ती पुढे जाऊन जीवनदायिनी बनते। चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते, मात्र सातत्याने विश्वासपूर्ण वाटचाल असेल तर ध्येय निश्चित गाठला जातोय। तेच ध्येय गाठलं जाईल का या दोन टीमच्या माध्यमातून। यावेळेस गोलंदाजीच्या वरनं स्ट्रोक केला गेलाय। मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते। एक सिंगल इथं मात्र पहिल्या चेंडूवर कंप्लीट करत असताना बॅटरला आपण पाहतोय संजय। पहिली धाव फलकावर जोडली जाते श्री गणेशा होत असताना गंगा माता गोंदवली टीमच्या माध्यमातून। एक धाव फलकावर गोलंदाज चंद्रकांत पुणे एकदा गोंधळ ट्रॅकवर आपण पाहतोय। न्यू बॅटर अंकुश स्ट्राइक एंडला। यावेळेस फुल टॉस ऑन साइडला टर्न केला गेलाय। क्षेत्ररक्षक टीम मधून चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि यावेळेस काय घडलंय, चेंडूला सरळ वळण घेतलाय आणि चेंडू सरळ निघून गेलाय सीमा रेषेच्या बाहेर। हा येतो दुसऱ्या चेंडूवर वार, चेंडू सीमा पार, हा येतो 4।
चौकाराच्या मदतीने धावफलक 5 या अंकावर जाऊन पोहोचलाय. ज्या पद्धतीने पाहिलं तर आउटपुट खराब होती. चेंडूने वळण घेतला आणि चेंडू सरळ निघून गेला 4 धावेकरिता. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला मारण्याचा जरूर प्रयत्न केला गेला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 6. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा फलकावर. एक चौकाराच्या मदतीने अंकुश स्ट्राईक एंडला बॅटिंग करत असताना यावेळेस अजून एक स्क्वेअर चेंडू थांबणार नाही. विकेटच्या मागे निघून चाललाय लॉग स्टंप रिजन मधून. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल आणि चेंडू निघून चाललाय सीमारेष. हा येतोय 5 धावा फलकावर जोडल्या जातील. ज्या पद्धतीनं पाहिलं तर वाईट चेंडू त्यानंतर सरळ चेंडू निघून गेला नॉट ऑफ रिझन मधून. बाईच्या स्वरूपात या 4 धावा. 5 धावा मात्र फलकावर जोडल्या जात आहेत. धावसंख्या 5च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 11. यावेळेस फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहे आणि ते मात्र झेल सुटला. एक सिंगलच्या बढतीनं धावफलक 12 अंकावर जाऊन पोहोचले. 12 धावा फलकावर. गोलंदाज तयार. यावेळेस पायावर चेंडू जरूर आदळला गेला. जोरदार अपील पाहायला मिळाली. आमचे पंच अनुभवी म्हात्रे सर यांच्या माध्यमातून चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव मात्र लेगपायच्या स्वरूपात फलकावर जोडली गेली. धावसंख्या 13 या अंकावर जाऊन पोहोचले. पहिले षटक प्रगतीपथावर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. यावेळेस चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली. प्रश्न विचारणारा हा चेंडू. बाकीचं काम केले यष्टी रक्षकानं. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 13. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अंतिम चेंडू टाकण्याकरिता गोलंदाज चंद्रकांत गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस बॅटची एज. पहिल्या विकेटचं इथं मात्र पतन. फलंदाजाला परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. अंकुश हा बॅटर परतेल तंबूच्या आश्रयाला. तर नेक्स्ट मॅच मध्ये आम्ही 2 टीमला पाहणार आहोत. जय गावदेव वडूनगर विपक्षात जोशी 11 बादवड. या 2 टीमला आपण नेक्स्ट मॅच मध्ये पाहणार आहोत. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण रिपोर्टिंग करा. जय गावदेव वडूनगर विपक्षात जोशी 11 बादवड. मोठी मॅच आपल्यास भेटीत येईल. ही इनिंग समाप्त झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत टॉस बॉक्स मध्ये. आणि आपण मैदानाच्या आतमध्ये जो झाड बघत आहोत त्याला जर चेंडू टप्पा लागून चौकार बाहेर गेला तर चौकार मानला जाईल. जर चेंडू त्याला लागून झेल पकडला गेला तर झेल ग्राह धरला जाईल. आणि त्याला लागून चेंडू षटकारा बाहेर गेला मैदानाच्या बाहेर गेला तर षटकार मानला जाईल. ही नोंद सर्व खेळाडू सर्व संघांनी घ्यायची आहे. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा आहे 13. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 13 जमवल्या गेलेत. गंगामाता गुंदवली टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये विलास मूर्ती राणाच्या विरोधात. बॅटिंग साईडच्या माध्यमातून पाहिलं तर चांगली धावसंख्या उभारली गेली आहे पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकाकरिता नितीन गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. खाली क्षेत्र निवडलंय. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि यावेळेस चुकी घडली आहे. चेंडू सरळ निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले 17 या अंकावर. असं वाटलं होतं क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय परंतु चेंडूने क्षेत्ररक्षकाला चकवा दिला आणि चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर निघून गेला. यावेळेस लीडिंग एज आहे स्वतः गोलंदाज चेंडू खाली. विकेट क्रमांक
दुसरा मैदानाच्या बाहेर संजय हा परतेल तंबूच्या आश्रयाला. एकंदरीत पाहायला मिळते दुसऱ्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. संजय तंबूच्या आश्रयाला परतलाय. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर आपण पाहतोय गीत मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर जरूर चौकार आला, त्यानंतर कमबॅक राहिलं या गोलंदाजाचं. नितीनला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धावावर समाधान मानव व्यक्त बॅटरला. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 18. दुसरं षटक प्रगतीपथावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाज नितीन पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळी चांगला स्ट्रोक अलांदो कार्पेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक डीप कव्हर मधून चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मुभा होती एक सिंगल कंप्लीट करण्याची. सिंगलच्या बढतीनं धावफलक 19 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. या षटकात आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर चांगली लाईन लेंथ हाताळत असताना आपण नितीनला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस अजून एक चांगला चेंडू. यावेळेस चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला. बाकीचं काम केलं यष्टीरक्षकानं. निर्धावाच्या स्वरूपामध्ये हा चेंडू हाताळला गेलाय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. फलकावर धाबा आहेत 19. पहिल्या षटकात आपण विचार केला तर 13 धाबा खर्च केल्या चंद्रकांतने. या षटकात आपण विचार केला तर 6 धाबा खर्च केला त्या गोलंदाजानं. कमबॅक केलं या षटकामध्ये. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूने दुसऱ्या षटकाची होती समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत 2 गडेच्या मोबदल्यात. टॉस झाल्यानंतर बॅटिंग करत असताना गंगामाता गोंदवली टीम. एकंदरीत पाहायला गेलं तर 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अजून 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिल्या षटकात 13 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 6 आल्या. जर आपण आलेख पाहिला तर थोडासा खाली राहिलाय. फलंदाजी करत असताना आपण गंगामाता गोंदवली टीमला पाहतोय. विलास मूर्ती राणालच्या विरोधात. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहणार आहोत जय गावदेव वडूनवगर विपक्षात जोशी 11 भादवड. या दोन्ही टीम आपण सज्ज राहायचंय. इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. जय गावदेव वडूनवगर विपक्षात जोशी 11 भादवड. नेक्स्ट मॅच. तिसऱ्या षटकाकरिता गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय राम. ज्या पद्धतीने पाहिलं तर मागील षटक चांगलं राहिलं नितीनचं, त्याच पद्धतीची गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाईल का या गोलंदाजाच्या माध्यमातून. बॅटिंग साईडच्या माध्यमातून पाहिलं तर पहिल्या षटकात 13 आल्या, दुसरं षटक थोडंसं कमी धावांचं राहिलं आणि या षटकामध्ये थोडंसं धावा जास्त घेतल्या जातील का, की ज्या पद्धतीनं मात्र नितीनने गोलंदाजी केली दुसऱ्या षटकामध्ये त्या पद्धतीची गोलंदाजी मात्र राम करेल का मैदानाच्या आतमध्ये. हे बरेच सारे प्रश्न मैदानाच्या आतमध्ये उद्भवले आहेत. यावेळेस ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथे मात्र चांगल्या पद्धतीने सहज कंप्लीट करत असताना ह्या बॅटरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. शशिकांत 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 21 या अंकावर जाऊन पोहोचलाय. गोलंदाज तयार. रामचा पुढील चेंडू. यावेळेस क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. बाकीचं काम केलं यष्टीरक्षकानं. निर्धावच्या स्वरूपात या चेंडूची समाप्ती झाली. चांगला चेंडू यावेळेस हाताला गेलाय. तुमच्याकडे चांगली लाईन लेंथ असेल तर मात्र प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणारा असतो आणि ते दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण राम या गोलंदाजाला पाहतोय. यावेळेस चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मुभा होती शशिकांत या बॅटरला 2 धावा कंप्लीट करण्याची. 2 धावेने धावफलक 23 या अंकावर जाऊन पोहोचलाय. तिसरं षटक प्रगतीपथावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय.
ज्या पद्धतीनं पाहिलं तर आतापर्यंत 4 धाबा या षटकामध्ये जमवले गेले बॅटरच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. रामचा पुढील चेंडू यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळला गेलाय. मिड विकेट क्षेत्रावरून क्षेत्र चेंडूपर्यंत पोहोचेल. एक धाव तर कंप्लीट केली. दुसरी धाव धोक्याची ठरली आहे आणि रनआउटच्या स्वरूपात तिसऱ्या विकेटचा पतन होतोय. लागणारा हा तिसरा धक्का. तर न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना राकेश गीत हा बॅटर रनआउटच्या स्वरूपामध्ये तंबूच्या आश्रयाला पोहोचला. धावसंख्या आपण पाहतो 24. चांगली धावसंख्या पाहायला मिळते. ज्या पद्धतीने पाहिलं तर सुरुवात पहिल्या षटकामध्ये चांगली झाली आणि त्यात मात्र धाबा जोडल्या जात आहेत फलकावर. तिसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाज तयार. यावेळी चांगला स्ट्रोक खाली क्षेत्र निवडलाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सरळ निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. चांगला स्ट्रोक. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅटर शशिकांतच्या बॅट मधून येणारा हा पहिला चौकार. चौकाराच्या मदतीनं धावफलक 28 या अंकावर जाऊन पोहोचलाय. यावेळेस डाव्या एसटीचा बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा येतो वाईट बॉलचा. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1 च्या बढतीनं जाऊन पोहोचले 29. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज राम पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर. शशिकांतच्या विरोधात यावेळी चांगला स्ट्रोक आहे परंतु प्रोटेक्शन दिले गेले लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. चांगले क्षेत्र पाहायला मिळालं. यावेळेस फेकी झाली चुकीची. त्याचाच मोबदला मात्र पलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. एके धावेचं रूपांतर मात्र दुहेरीमध्ये करत असताना बॅटरला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावर धावा आहेत 31. 3 विकेटच्या नुकसानानंतर टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना आपण गंगामाता गोंदवली टीमला पाहतोय विलास मूर्ती राणालच्या विरोधात. एकंदरीत आपण या इनिंगचा आतापर्यंत चालक पाहिला तर पहिल्या षटकामध्ये 13 खर्च केल्या चंद्रकांतनं. दुसऱ्या षटकामध्ये 6 खर्च केल्या नितीनने आणि तिसरं षटक राम या गोलंदाजानं 12 धावा खर्च केल्या. राजेशजी गुलवी साहेबांचं इथे शुभ आगमन. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे साहेब. आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. तर अंतिम षटकाकरिता गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय पंकज. या गोलंदाजावर मात्र जिम्मेदारी सोपवली गेली. पुढील 2 संघांना विनंती असेल. जय गावदेव वडूनगर विपक्षात जोशी 11 बादवड. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. खेळपट्टीच्या बाहेर यावेळेस हाताळणी केली गेली. पंचांनी दंडित केलं गेलं. एक धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 32 या अंकावर. प्लेटचा फायदा. चेंडू 1 टप्प्याखेरीज निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता.
चौकाराच्या मदतीनं धावपळक जाऊन पोहोचले 36 या अंकावर. च्या पद्धतीनं पाहिलं तर चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. तर आपण पाहतोय जय गावदेव वडूनवगर या टीमचं आगमन झालंय. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. दीपकजी पाटील, जोशी 11 बादवड, आपण आला असेल तर रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहणार आहोत जय गावदेव वडूनवगर विपक्षात जोशी 11 बादवड. ही इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. यावेळेस फुल टॉस आहे आणि फुल टॉल वसूल केलाय. चेंडूला पाठवलाय मिड विकेट क्षेत्रामधून. हा येतोय धमाका षटकार. असताना मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक 2 चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यात यश आले या बॅटरला. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूपर्यंत पोहोचला. एक धाव तर कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न आणि सक्सेस सुद्धा राहिलाय. 2 धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना राकेश या बॅटरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचले 44. 44 धावा फलकावर जोडले गेलेत. च्या पद्धतीनं पाहिलं तर 4 षटकांचा सामना, 40 पेक्षा जास्त धावा 40+ मध्ये एक चांगलं टोटल मांडलं जातं आणि ती मात्र गाठली गेली. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा चेंडू खाली आलाय. झेल सुटलाय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद मात्र बॅटरला मिळतोय आणि त्या दरम्यान मात्र 2 धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना राकेशला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचले 46. वेलकम. शुभागमन झालेला आहे. न्यू 40+ संघटनेचे विद्यमान लाडके अध्यक्ष सन्माननीय मनोहरदादा जोशी यांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम. आपणास विनंती आहे आपल्या मुख्य व्यासपीठावर यायचे. आपण मित्रांनो नुकताच आपण बघितलं अध्यक्षपद म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे मनोहरदादा जोशी यांना आणि त्यांचा आता जय बजरंगा क्रीडानगरी भिनार या मैदानावर शुभागमन झालेला आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर दरम्यान आपण पाहतोय 2 धाबा कंप्लीट झालेत. 2 धाब्याने धावफलक 48 या अंकावर जाऊन पोहोचले. आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं. मनोहरदादा जोशी 11 संघाचे करता धरता संघ मालक यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर या इनिंगचा अंतिम चेंडू टाकण्याकरिता गोलंदाज पंकज. यावेळेस ऑन साइडला चेंडूला स्ट्रोक खेळला गेलाय. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळाला. 2 धावा सुद्धा सहजरित्या कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न धोक्याचा ठरेल का? तिसरी धाव सुद्धा बघता बघता कंप्लीट करत असताना या बॅटरला आपण पाहतोय आणि धावसंख्या मात्र 50 ही पार करत असताना 51 धावा इनिंगची समाप्ती झाली. गंगामाता गोंदवली टीमने बनवले आहेत 51 आणि 52 धावांचं टार्गेट असेल विलास मूर्ती राणा टीम समोर. तर आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. जय गावदेव वडूनवगर विपक्षात जोशी 11 भादवड. दोन्ही टीमचे कॅप्टन आपणास विनंती असेल आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. खूप चांगला क्रिकेट पाहायला मिळाला गोंदवली टीम संघाचा आणि खऱ्या अर्थाने चौफेर फटकेबाजी करताना आपण बघितलं खेळाडूंना. पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी आमचे परम मित्र सुनील पाटील टॉस बॉक्स मध्ये जात आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये यायचंय. वडूनवगर हा संघ देखील माझा परिचयचा आहे आणि दुसरा तर माझा गावचा संघ आहे जोशी 11. चला कॅप्टन टॉस करून घ्यायचे आपण आणि आमचे लाडके साहेब मनोहरदादा जोशी आपण व्यासपीठावर यायचे. विद्यमान अध्यक्ष नवीन 40+ संघटनेचे
उपस्थित झालेले आहेत. आपण देखील या मुख्य व्यासपीठावर आपण विराजमान व्हायचं आहे. आणि टॉस बॉक्समध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन जोडत आहेत. सन्माननीय प्रदीपदादा पाटील यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आर्यन सिटीचे अध्यक्ष प्रोप्रायटर आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्या बात आहे, चांगली माहिती मिळाली आहे. सन्माननीय विद्यमान लाडके अध्यक्ष मनोहरदादा जोशी यांच्या शुभ हस्ते हा टॉस होणार आहे. आपण टॉस बॉक्समध्ये सर्वप्रथम आणि त्यानंतर आपण व्यासपीठावर. तर जोशी 11 भादवड टीम संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर संघ मालक देखील टॉस बॉक्समध्ये, त्याचबरोबर वडूनगर संघाचे कॅप्टन दीपक पाटील मामा सज्ज झालेले आहेत. जाऊया सुनील पाटील यांच्यासोबत टॉस बॉक्समध्ये. धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर. तर तर आपल्यासोबत कृष्णा जोशी हे भादवड टीमचे कॅप्टन जोडले गेलेत. मनोहर जोशी साहेबांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. मनोहर दादा जोशी टॉस बॉक्समध्ये जोडतायत. संघटनेचे विद्यमान लाडके अध्यक्ष आहेत. तर आपण टॉस करणार आहोत. वडूनगर विपक्षात भादवड. मी दादांना नाणं सुपूर्द करतोय. टेल आणि हेड हे असे नाण्याचे दोन बाजू असतील. कोणाकडून कॉल? वडूनगर टीमकडून कॉल दिला जातोय. हेड असा कॉल आहे आणि हेड आलाय. जय गावदेव वडूनगर टीम जे बाजूने हे नाणे झुकले गेले. मी दादांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आपण पाहिलं तर एक दिवसीय स्पर्धा आहे. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण निवडत असताना समोरच्या टीमला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल, कोणाकडून अपेक्षा असतील, गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केली जाईल, कुठेतरी भादवड टीमला बॅकफुटवर ढकलण्याचा प्रयत्न असेल? आम्ही तर यांच्या विरुद्ध अजून खेळलो नाही या सीझनमध्ये. हॅलो 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 हॅलो. तर मित्रांनो नाणेफेकी झालेली आहे. वडूनगर संघाने जिंकलेली आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे वडूनगर टीम संघाचे दीपक पाटील ज्याने हा नाणेफेकी जिंकलेला आहे. जोशी 11 भादवड टीम संघ इथे उपस्थित झालेला आहे. टीमचे कॅप्टन ऑफिशियल एंट्री आपली देखील बाकी आहे, आपण नोंदवायची आहे. मॅचच्या दिशेने जाऊया आपण. सामन्याला इथे सुरुवात इथे आपण करत आहोत. फार मोठं आव्हान ठेवलेलं आहे आमच्या ऑफिसर्सकडून. विशाल नाईक सांगत आहे की जवळजवळ 52 धावांचं एक विशाल लक्ष इथे ठेवण्यात आलेलं आहे. सन्माननीय मनोहरदादा जोशी विद्यमान लाडके अध्यक्ष इथे उपस्थित झालेले आहेत. मॅचचा आनंद घेण्यासाठी आपल्या संघाला चेअरअप करण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत निमंत्रित पाहुणे. मला तर वाटतं जोशी 11 बी संघ खेळणार आहे. हॅलो हॅलो. सन्माननीय पंडितजी गुलवी यांचं देखील शुभ आगमन झालेलं आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सलामीची जोडी विलासमूर्ती राहणार टीम संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. याच्या अगोदर आपसमध्ये एक मॅच झालेला आहे. आता सामना इथे गुंदोली संघ लॉस झाला होता आणि विलासमूर्ती राहणार संघाने जिंकला होता. टार्गेट खूप चांगला गुंदोली संघाने दिलाय. मग गुंदोली संघाला एक संधी आहे की इथून तुम्ही सामना जिंकू शकता. चांगली गोलंदाजी, आपली चांगली फिल्डिंग फार महत्त्वाची असेल या मॅचमध्ये. आणि विलासमूर्ती राहणार संघाला जर आपला विजय कायम ठेवायचा असेल तर एक चांगली सुरुवात होणं फार महत्त्वाची आहे. कारण टीममध्ये नितीन देखील आहे, त्याच्याकडे देखील चांगली फलंदाजी आहे. त्याला संधी जास्त मिळेल याच्याकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे.
अंकुशचा पहिला चेंडू ऑफ स्टिकला होता, यष्टीरक्षक थोडीशी चुका करतोय, एक सिंगल धाव कंप्लीट. लेग बायचा इशारा पंचाच्या माध्यमातून. पंचाच्या भूमिकामध्ये तालुका क्रिकेटमध्ये एक जबरदस्त खेळाडू आपण पाहतोय पंकज मात्रे पंचाच्या भूमिकेमध्ये, तसेच विक्रमजी नाईक सर पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे एक्सपर्ट स्कोरर विशाल नाईक आम्हाला सांगतात धावा फक्त आणि फक्त एक मिळाली पहिल्या चेंडूवर. चांगली सुरुवात म्हणूया आपण विलासमूर्ती राहणार टीम संघाची, कारण की पहिले धाव बॅटने आली आहे, बॅटने आली तरी काही हरकत नाही, मात्र धाव आली आहे हे फार महत्वाचं आहे. टेनिस क्रिकेट बॉल जेव्हा आपण खेळतो प्रत्येकी चेंडू आपण बॅटवर मिडल करणं फार महत्वाचं आहे. आपण जी कसरत, आपण जे सराव जो असतो सकाळी, ठीक 7 वाजता आपण आपल्या घरच्या मैदानावर जातो तेव्हा सराव करतो, त्या सरावचा बेनिफिट प्रत्येक खेळाडूकडे असतं, फार महत्वाचं आहे. चांगला स्ट्रोक आहे, लॉंगाच्या डोक्यावरून चेंडू चालला सीमा रेखा पार, येतोय चौकार. धाव संख्या धाव फलकावर 5 धावा, एक चांगली सुरुवात चंद्रकांत याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. चंद्रकांत याच्याकडे बघितल्यानंतर खाते पिते घरचे मजबूत काटिके बल्लेबाज आहे. स्ट्रोक खेळल्यानंतर पाहायला मिळाला, त्यांची बॅट चांगली स्विंग होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑफस्टिकचा चेंडू साईडला, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक आहे, चुकी होणार नाहीये. बडी मछली जाल में फंसी हुई, चंद्रकांत बॅक टू डगआउट. थैंक यू. हमारी तुम्हारी अब चलती हुई मैदान में चौकार गेला, त्यानंतर विकेट घेऊन कमबॅक करताना अंकुश गोलंदाज, 45चा गोलंदाज चांगली कामगिरी करताना असंच म्हणूया आपण. सन्माननीय विलासजी गुलवी यांचं शुभागमन झालेलं आहे. मोस्ट वेलकम. जय बजरंग चषक भिनार या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. पाहुण्यांचं इथे शुभागमन झालेलं आहे, वेलकम. सामना सुरू असताना बाईक मैदानामधून घेऊन येऊ नका प्लीज, मैदानाच्या बाहेरून यायचे आपण. रोहन पाटील यांचं शुभागमन झाले, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर इंटर झालाय, नरेंद्र गेलेला आहे. आपण पाहतोय अंकुश राईट मोर द विकेट. ऑफ स्टिकचा चेंडू साइडला, बॅटची एज, चेंडू एस्टॅनवर आढळतो आणि फलंदाज बॅक टू बॅक दुसरा झटका विलासमूर्ती राहणार टीम संघाला. वेलकम. शुभागमन झालेला आहे आमचे मित्र टेनिस क्रिकेट बॉल मध्ये धनेश 11 संघासाठी अनेक वर्ष सातत्याने टेनिस क्रिकेट आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. कुमार गुंड यांचं शुभागमन झाले, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावर. आपल्या गावच्या स्पर्धेमध्ये 40 प्लसचा क्रिकेट बघण्याकरिता उपस्थित झालेला आहे या मुख्य व्यासपीठावर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कुमार गुंड न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. विनोद, आता विनोद आणि राम याला पार्टनरशिप भागीदारी करणं फार महत्वाची आहे, कारण विकेट कुठेतरी थांबणं फार महत्वाचं आहे. असं म्हटलं जातं की 4 षटकाच्या खेळामध्ये विकेटला महत्व नाही, मात्र विकेट फार महत्वाचा झाला होता. इथे 2 विकेट मिळालेत पहिल्या षटकामध्ये. शतरक्षक आहे, फिल्डिंग चांगली आहे, थ्रो देखील चांगला आहे. फक्त एकच धाव संख्या धाव फलकावर झालेली आहे, ती म्हणजे 6 धावा, 6 लॉस ऑफ 2 विकेट. गोलंदाज सज्ज होत आहे पुन्हा एकदा अंकुश राईट आर्म ओव्हर द विकेटने. बॅटची एज, चेंडू आपण पाहतोय चाललाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये, शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचला, एक सिंगल झाली, दुसरं धाव देखील कंप्लीट. तिसरे धाव घेण्याचा प्रयत्न सुरू झालाय, थ्रो चांगला आलाय, फलंदाज होईल आउट. विनोद बॅक टू डग आउट. 2 धावा मिळाल्या, विकेट देखील गमावलं इथे राहणार टीम संघाने. अजून एक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळाडू आपण पाहतोय नितीनला जाताना पाहतोय. अनेक वर्ष सातत्याने टेनिस क्रिकेट बॉल मध्ये, मग भादवड असो, मग भिवंडीमध्ये अनेक संघ असो, प्रत्येक संघामध्ये आपला परफॉर्मन्स या खेळाडूने केलेला आहे. वय 40 गाठल्यानंतर गावाच्या
न्यू फोर्टी प्लस संघटनेच्या माध्यमातून खेळताना नितीन याला आपण पाहणार आहोत. नितीनने गोलंदाजी देखील केली होती. आमचे मित्र विशाल नाईक सांगत आहेत 6 धावा दिल्या होत्या, 1 विकेट घेतला होता. मित्रांनो, या स्पर्धेला दशरथ पाटील सर यांच्या शुभकामना आलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एक जबरदस्त समालोचक, प्रत्येकाला एंटरटेनमेंट हसवण्याचं काम नेहमी ते करत असतात कोणत्याही स्पर्धेमध्ये. त्याने संदेश वखारे आणि त्यांच्या संपूर्ण या स्पर्धेला आयोजनाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अंकुशाच्या षटकामध्ये 8 धावा खर्च झाल्या आणि महत्वाचे 2 विकेट मिळाले. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. हळूहळू का होईना जोशीलियन भादवड टीम संघाचे खेळाडू इथे उपस्थित होत आहेत. नरेश गुलवी उपस्थित झाले. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. महेश पाटील, कृष्णा जोशी, शरद नाईक, त्याचबरोबर आपण पाहतो या संघटनेचे नवीन फोर्टी प्लस संघटनेचे विद्यमान लाडके अध्यक्ष मनोहरदादा जोशी या व्यासपीठावर मॅचचा आनंद घेतात. पंडितजी गुलवी, कुमारजी गुण, सर्व आपण पाहताय VIP डाईजवर पाहुणे मंडळी आपण पाहताय. गोपीनाथजी अरट, आमचे काका हे देखील उपस्थित झालेले आहेत. क्रिकेट जिथे जिथे असतो तेव्हा सर्व पाहुणे त्याचबरोबर क्रिकेट रसिक पोहोचत असतात. आज मित्रांनो सुरू झाली या क्रिकेटच्या या स्पर्धेला. यस फॉर टाइम कन्सर्न फार वेळ कमी आहे. 1 तास अगोदर आपण लेट आहोत, तर प्लीज प्रत्येक संघाने कमी वेळामध्ये आपला परफॉर्मन्स सादर करायचा आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज आपण पाहतोय संजय गोलंदाज सज्ज होत आहे. राईट हॅम ओव्हर द विकेट. भिनार गावाच्या एंड कडून फुलटा चेंडू, फायदा घेता आला नाही. स्क्वेअर क्षेत्रामध्ये डीप मध्ये चेंडूला हलकासा मिसफील्ड होता. 1 सिंगल झाली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा मिळतील. लुजनर फिल्डिंग इथे पाहायला मिळाली. तुम्ही जेव्हा खराब क्षेत्ररक्षण करता तेव्हा थ्रो चांगला फेकणं फार महत्वाचं आहे. अगोदर 2 धावा कंप्लीट केल्या असतात फलंदाजाने. जर ओव्हर थ्रो झाला तर अजून 1 धाव खर्च करावी लागतो. त्यानंतर मनोधरी जो कमी होतो गोलंदाजा ते पाहणं फार महत्वाचं असतो. धाव संख्या 10, दुहेरी अंकामध्ये प्रवेश झाले. 10 धावा धावफलकावर. 3 विकेट्स गमावलेले आहेत. आउट होणारे खेळाडू आपण पाहतोय चंद्रकांत, नरेंद्र आणि विनोद निराश आपण पाहता डगआउट मध्ये मॅचचा आनंद घेताना. संजय पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च केल्यात. लक्ष्य 52 धावांचं आहे. अजूनही 42 धावा बनवायच्या आहेत. 17 चेंडूचा खेळ बाकी आहे. समीकरण सोपं नाहीये, मात्र क्षमता हवंय तुमच्यामध्ये. पुन्हा एकदा लॉंग लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक अगोदरच असं वाटलं होतं की इथे चुकीचं होईल आणि चेंडू सीमा पार येतोय चौकार. आता त्या क्षेत्ररक्षणाला दुसऱ्या जागेवर ठेवण्याचं काम नक्कीच करेल गंगामाता गोंदवली टीम. कारण की धावा अशा जर गेल्या तर नक्कीच हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच रंगेल. धावा झालेल्या आहेत 14 धावा धावफलकावर. 14 लॉस ऑफ 3 विकेट. 14 रन 3 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम विलास मूर्ति राणा टीम. सन्माननीय संस्थापक अध्यक्ष आपण पाहतोय प्रताप शेठ पाटील यांचा संघ आपण पाहतोय एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला गंगामाता गोंदवली. नेहमी एंटरटेनमेंट करताना आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये एन्जॉय. यानंतर होणारा सामना जोशीलन भादवड आणि वडूनवगर जे गावदे वडूनवगर यॉर्कर बाबाला इन ऍक्शन मध्ये तुम्ही पाहणार आहोत. यानंतर गोलंदाज संजय राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर खेळल्यात. गोलंदाजच्या डोक्यावरून चालला चेंडू लॉंग ऑफर. डीप मध्ये चेंडूला फील्ड होतोय. 1 सिंगल धाव. सिंगलने स्ट्राइक नितीनला दिली आहे. धाव संख्या धावफलकावर 15 धावा 15. नितीन जोपर्यंत खेळपट्टी असेल तोपर्यंत या धावा बनताना पाहायला मिळतील. नितीनचा विकेट या मॅच मध्ये फार महत्वाचा राहणार संघाच्या माध्यमातून आणि गोंदवली संघाच्या माध्यमातून. संजय राईट आर्म ओव्हर द विकेट. नितीन साडी आक्रमण करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये झेलपर्यंत पोहोचू शकला नाहीये. पुन्हा एकदा चेंडू सीमा रेखा पार येतोय चौकार. थँक्यू डीजे. जो ऍक्टिव्हला मैदानाच्या आतमधून चालला त्याला नंबर विनंती पुन्हा आता येऊ नको तिकडून. मॅच सुरू आहे. धाव संख्या 19 धावा धावफलकावर. नितीनला जीवनदान देखील मिळाला. झेल उडाली होती असं वाटलं की आउट होईल फलंदाज, मात्र झेल सुटले आणि चेंडू सीमा पार चौकार. इसे कहते हैं मौका भी दिया और चौका भी दिया. संजय प्रत्येक प्रयत्न करता आहे विकेटसाठी, मात्र फिल्डिंग थोडीशी कुठेतरी कमतरता पाहायला मिळते.
ऑन साइडला खेळायचं होतं, बीट झालाय फलंदाज. चांगलं काम विकेट किपिंग आपण पाहतो करताना. डॉट चेंडू कमबॅक करताना गोलंदाज संजय. 13 चेंडू 33 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू मध्ये 33 धावा अजूनही आवश्यकता आहे. नक्कीच सन्माननीय मनोहरदादा जोशी त्याचबरोबर पंडितजी गुलवी खेळण्याकरिता सर्व संघाकडे इथे उपस्थित होत आहे. ओ चांगली फिल्डिंग अंकुश यांची. एक झालं, दुसरं धाव मिळेल. तिसरं धाव देखील घेण्याचा प्रयत्न सुरू झालाय. रनआउटची संधी आहे. 3 धावा पूर्ण करताना आपण पाहतोय फलंदाज राम आणि नितीन याला. रनिंग बिटवीन फार चांगली आहे. थोडस मला वाटतं पायाला तिथे क्रॅम आलेला आहे. पाणी जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. ऑर्गनाइज कमिटी थोडं लक्ष द्यायचं आहे. आपण अंकुश यांच्या पायाला थोडी इजा झालेली आहे, तिकडे लक्ष द्यायचं आहे. आमचे पंच विक्रम सर तिथे गेलेले आहेत. तसेच गंगामाता गोंदिवली संघाचे सर्व खेळाडू गेलेले आहेत. ऑर्गनाइज कमिटी पाणी आपण मैदानामध्ये घेऊन जायचं आहे. थोडंसं लक्ष द्यायचं आहे. मला वाटतं खऱ्या अर्थाने अंकुश हे खेळाडू नक्कीच मैदानाच्या बाहेर जातात. दुसरा खेळाडू आतमध्ये जायचं आहे. नक्कीच पायाला इजा झालेली आहे. दुसरा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हायचा आहे. जो 12वा खेळाडू आहे त्यांनी मैदानामध्ये जायचं आता. एक चांगला खेळाडू, त्याला दुखापत झालेली आहे. धाव संख्या 22 धावा 22. आता 12 चेंडू 30 धावा 15ची सरासरी गाठायची आहे. प्रत्येक षटकामध्ये एक मोठा फटका असणं गरजेचं आहे. यानंतर होणारा सामना जे गावदेव वडूनगर संघाने नाणेफेकी जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. समोरचा संघ बलवान संघ आहे, जोशी 11 भादवड. यानंतरचा होणारा सामना एक रंगतदार पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. सामना अजूनही समाप्त झालेला नाहीये, कारण की मैदानावर नितीन सारखा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्या बॅटने एक चौकार आल्या, 3 धावा देखील आल्यात. गोलंदाजीमध्ये शशिकांत षटक क्रमांक 3 टाकण्याकरिता. शशिकांत याला एकच इथून मी सांगेल, अभिनय तो कभी नाही. सामना जिंकायचा असेल तर या 6 चेंडू पर्यंत थांबवावा लागेल विलासमूर्ती राणा टीम संघाला. आणि इथून नितीनला देखील मी एकच सांगेल, या षटकामध्ये 2 मोठे फटके जर आले नाही ते येणाऱ्या फलंदाजीवर दबाव बनेल. कॅप्टन थोडा निराश आहे डगआउट मध्ये आपण पाहतोय विलासमूर्ती राणा टीम संघाचा. त्याच्या जर चेहऱ्यावर स्मित्य आणायचे असेल तुम्हाला एक षटकार खेळणं फार महत्वाचं आहे. चला सामन्याला इथं पुन्हा एकदा सुरुवात. शशिकांत राईट आर्म ओव्हर द विकेटने. ऑफ स्टिकचा चेंडू, हुक केला चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार, येतोय चौकार. नितीनचा खेळ सुरू झाला मैदानाच्या आतमधून. मोजावा लागला या चेंडूवर शशिकांत या गोलंदाजाला. मित्रांनो या षटकाच्या समाप्तीनंतर आपण स्वागत आणि सन्मान देखील पाहुण्यांचा करू. आमच्या कॅमेरामॅन आपण या षटकाच्या समाप्तीनंतर आमचा जो व्हीआयपी टाईज आहे तो कव्हर करायचा आहे आपण. शशिकांत राईट आर्म ओव्हर द विकेट. नितीन सज्ज होतोय. ऑफ स्टिकचा चेंडू समोर खेळलाय, मिस टाइम. चेंडू हवेमध्ये, प्रयत्न केले जातात मात्र प्रयत्नांना यश मिळत नाहीये. एकच धाव मिळाली या चेंडूवर. 1 धावाने संघाची धाव संख्या 29 धावा धावफलकावर. 9 चेंडू विजयासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. 9 गेंदे 23 रन.
मॅच फसतावा, मॅच बनली आहे, अटकली आहे मॅच. कोणता संघ जिंकेल येणाऱ्या काही क्षणातच आपल्याला कळेल. शशिकांत समोर खेळलाय, क्रिकेट मध्ये सेफ फटका आहे, शतरक्षक फार दूर, चेंडू चाललाय सी मारे कापार, येतोय चौकार. थँक्यू डीजे. आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करत आहोत. संदेशजी वखारे यांच्या शुभास्ते हा सन्मान इथं करतो आपण. विद्यमान लाडके अध्यक्ष मनोहरदादा जोशी यांचं स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर मी विनंती करतो. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय A1 संदेशजी वखारे आपण आपल्या शुभास्ते आपण हा सन्मान करायचा आहे या मुख्य व्यासपीठावर. धाव संख्या झाली आहे धावफलकावर 34 धावा, 7 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. सन्माननीय मनोहरदादा जोशी यांचं स्वागत आणि सन्मान संदीपजी वखारे या स्पर्धेचे आयोजक आपल्या शुभास्ते करत आहेत. मित्रांनो, नुकतंच त्यांना पद जाहीर झालं. पुन्हा एकदा अध्यक्षपद मनोहरदादा जोशी यांच्या खांद्यावर ही जिम्मेदारी संघटनेची पुन्हा एकदा टाकली आहे. संस्थापक अध्यक्ष प्रताप शेठ पाटील यांच्या माध्यमातून तो अध्यक्षपद जो आहे स्वीकारलेला आहे मनोहरदादा जोशी याने. तर आता 3 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. धावा झालेल्या आहेत 38 धावा आणि विजयासाठी 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. पुढील स्वागत आणि सन्मान देखील आम्ही करू. सन्माननीय पंडितजी गुलवी यांचं देखील स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर आपण करत आहोत. या आपण आपल्या टीव्ही मॉनिटरवर पाहू शकता. आपण संदेशजी वखारे यांना दाखवला जात आहे ज्यांच्या शुभ असते स्वागत आणि सन्मान इथे आपण करत आहोत. पंडितजी गुलवी एक नामांकित असे उद्योजक समाजसेवक, त्यांना खेळताना देखील पाहणार आहोत आपण जोशी 11 टीम संघाच्या माध्यमातून. थँक्यू सो मच संदेशजी, आपण या स्पर्धेमध्ये आले. वेलकम. शुभ आगमन होत आहे. सन ऑफ दयानंद चोरगे, वीरेंजी चोरगे यांचं शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दादांची एंट्री इथे पाहायला मिळते. सन्माननीय वीरेंजी चोरगे साहेब इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील एकमेव असे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून जे समाजाचं काम पार पडतायत ते म्हणजे वीरेंजी चोरगे. आपण पाहतो यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. संदेशजी वखारे यांचे जवळचे मित्र देखील आणि संपूर्ण आपल्या कार्यकर्त्यांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळतं. वीरेंजी चोरगे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर संदेशजी चर्चा करत आपल्या VIP डाईजवर आपल्या पाहुण्यांना घेऊन येत आहेत. वीरेंजी चोरगे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. सन्माननीय दयानंद दादा चोरगे यांचे चिरंजीव आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या जय बजरंग भिनार नगरीमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बॅटची एज अँड गॉन विकेट. आता इथून एखादा हिटमॅन मैदानाच्या आतमध्ये गेला तरच सामना जिंकू शकतो, कारण की इथे विकेट मिळालेला आहे. पहिल्या चेंडूवर गोलंदाजाला जीत गोलंदाज. सुरुवात चांगली केली है जीत ने. जीत में ही गीत है. अब गीत को ही अच्छी गेंदबाजी करनी जरूरी है. नाम में क्या रखा है जब आप काम नहीं दिखाओगे अपने टीम के लिए. धाव संख्या धावपल का बरा 38 धावा झालेल्या आहेत. 5 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 5 गेंदों में 14 रन बनाने विलास मूर्ति राणा टीम को. सन्माननीय पाहुण्यांचं शुभागमन आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर. सर्व पाहुण्यांना सकाळपासून दिग्गज व्यक्तींना आपण पाहतो या मुख्य व्यासपीठावर. गोलंदाजी करताना गीत. गोलंदाज सज्ज होत आहे. भिनार विलेज एन कडून हेमंतला बिग हिट खेळायचं होतं, बॅटवर आला नाहीये. हा 40 प्लसचा क्रिकेट आहे मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला आनंद नक्कीच मिळेल. वय 18-20
गाजवलं. काही दिवस क्रिकेटपासून दूर राहिले, मात्र 40+ गाठल्यानंतर पुन्हा एकदा फिटनेसकडे वाटचाल करताना हे नवीन 40+ चे खेळाडू आपण पाहतोय जय बजरंग बिना चषकामध्ये. गोलंदाज गीत पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त टर्न केल्या चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. शतरक्षक चेंडूपर्यंत वेगाने आलाय. फक्त एकच धाव होईल. 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 2 मोठे फटके मॅच इथे जिंकू शकतो. सामना फसला. मी अगोदरच सांगितलं होता गंगा माता गोंदिवली संघ असा संघ आहे तो पलटवार करणं नक्कीच जाणतो. आणि पलटवार होईल का? कारण की नितीन खेळपट्टीवर आहे. काही होऊ शकतं या मॅच मध्ये. नितीनने अनेक मैदान गाजवली आहेत. नितीनला हा मैदान देखील गाजवायचं आपण माझ्या संघासाठी. पाहूया. गीत राईट आर्म ओव्हर द विकेट. नितीन सज्ज होतं खेळण्यासाठी. 3-13 इक्वेशन सोपं नाहीये, मात्र क्रिकेट आहे. काही होऊ शकतो या 3 चेंडूंवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज गीत. हॅपटॅक चेंडू फायदा घेता आला नाहीये. चेंडू चालला मिड विकेट क्षेत्रामध्ये. थोडंसं आउटफील्ड खराब आहे, मात्र 2 धावा मिळती या चेंडूवर. आता समीकरण थोडस कठीण झालेलं आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. 2 मध्ये 2 ठोकावाच लागतील जर सामना जिंकायचा असेल तर. 2 चेंडू 11 धावा. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. हे प्रत्येक आपण स्पर्धेमध्ये बघितलेलं आहात आणि इथे देखील तेच पाहायला मिळेल. नितीन अग्निपरीक्षा विलासमूर्ती राणा टीम संघासाठी. नितीन याची बिग हिट करायचं होतं. लेग स्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक चौकार षटकार मॅच फिनिश करू शकतो. एखादा डॉट चेंडू गंगा माता गोंदिवली संघ जिंकू शकतो. मी अगोदर सांगितलं काही होऊ शकतो या मॅच मध्ये. मॅच फसलाय, मॅच बनलाय. 50-50 अवस्थेमध्ये अजूनही हा सामना पाहायला मिळतोय. एक अनुभवी क्रिकेटर खेळपट्टीवर आहे, त्याच्यामध्ये आहे क्षमता, मात्र गोलंदाज देखील चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतं. गीत राईट आर्म ओव्हर द विकेट. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतं गीत. हा चेंडू उडवलाय, पाठवलाय सीमा रेखा पार. तारा मंडल मध्ये चेंडू षटकार. एक चेंडू 4 धावा. सामना जर जिंकायचा असेल तर हा चेंडू ठोकावाच लागेल फलंदाजाला आणि तो गोलंदाजाला हा चेंडू डॉट करावाच लागेल. डोळ्याचे पाणी फेरणारा हा सामना. वीरेंद्रजी चोरगे साहेबांनी देखील हा सामना कडक मॅच पाहायला मिळत आहे या व्यासपीठावरून. त्यांची ग्रँड एंट्री आपण बघितली, रॉयल एंट्री बघितली या स्पर्धेकरिता, मात्र हा रॉयल सामना त्यांना पाहायला मिळतोय. पैसा उचल सामना आहे. मी नेहमी सांगितलंय हा आदरपूर्वक क्रिकेट आहे. ज्यांनी आपला काल गाजवलं टेनिस क्रिकेट बॉलच्या माध्यमातून, वय 40 गाठलं त्यानंतर देखील ते चांगला खेळतायत, हे फार महत्वाचं आहे. कारण की याच्यामध्ये खेळाडू फिट राहतात, त्यांचा सराव वर्कआउट चांगला होतो. हाच क्रिकेट नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय. गीत आपल्या संघाला या स्पर्धेमध्ये कायम ठेवेल का? इथून एकच सांगेल नितीनला, अभिनय तो कभी नाही. ही परीक्षा पुन्हा येणार नाहीये. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज गीत. फलंदाज समोर आहे नितीन. हा चेंडू परफेक्ट मिडलवर ठेवला होता आणि अशा प्रकारे गंगा माता गोंदिवली संघाने पलटवार केलेला आहे आणि इथून हा सामना गंगा माता गोंदिवली संघाने जिंकलेला आहे. खूप खूप अभिनंदन संघाचं. यांच्या स्मरणार्थ एक सुंदर अशी मॅन ऑफ द मॅच सामनावीर म्हणून ट्रॉफी आपण देत आहोत. कुमार क्रिश गणेश वखारे आणि सन्माननीय संदेशजी वखारे
मित्रांनो संदेशजी वखारे एक स्वतः एक चांगले सूत्रसंचालक देखील आहेत आणि समालोचक देखील आहेत आणि चांगले आयोजक देखील आहेत. मित्रांनो त्यांचा बीटीपीएल देखील आपण बघितला होता, बीआरपीएल. सन्माननीय रवींद्रजी गोणे हे देखील उपस्थित झालेले आहेत. राकेश आपण या व्यासपीठावर क्लास फटकेबाजी पाहायला मिळाली राकेशची. मी सन्माननीय वीरेंजी चोरगे आणि मनोहर दादा जोशी यांना विनंती करतो, आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण दोघांनी द्यायची, कारण की आपण दोघेही दिग्गज आहात आमच्या या स्पर्धेसाठी. एक तर आपण संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि सन ऑफ दयानंद चोरगे यांचे चिरंजीव आपण पाहतोय वीरेंजी चोरगे साहेबांच्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. सुंदर अशी राकेशला ट्रॉफी आपण देत आहोत त्या इनिंगसाठी ज्याने 21 धावा बनवल्या आपल्या संघासाठी. खूप खूप अभिनंदन. चला पुढच्या सामन्याला सुरुवात करू आम्ही. मात्र सन्मान देखील या व्यासपीठावर आपण मेगा सत्कार करणार आहोत. तर वडूनगर संघाने मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे, मैदान खाली ठेवू नका आपण. पाहुण्यांचं शुभागमन इथे झालेलं आहे, त्या पाहुण्यांना आपण सन्मानित करणं फार महत्वाचं आहे. अतिथी देवो भव. प्रत्येक कार्यक्रमाला पाहुणे उपस्थित असतात. मात्र टेनिस क्रिकेट बॉलची ही न्यू पोर्टी प्लस संघटनेच्या माध्यमातून ठेवण्यात आलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. आमचे मित्र कवी ज्ञानेश्वर चिकणे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात टीम मध्ये. पप्या काबूकर पूर्ण तयारीमध्ये, दीपक पाटील, महानंद पाटील सर्व खेळाडू आलेले आहेत. चला मैदानामध्ये आपण जायचंय. चला सामन्यात सुरुवात करायची. महानंद पाटील यॉर्कर बाबा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बेस्ट ऑफ लक आपल्याला या मॅच साठी. जवळजवळ वडूनगर संघाचे 15 ते 20 खेळाडू इथे उपस्थित झालेले आहेत. त्याच्यामधून 11 खेळाडू खेळतील. कोणाला संधी मिळेल आमच्यापर्यंत लिस्ट नक्कीच पोहोचेल. ज्ञानेश्वर चिकणे सर आपण चला 11 मध्ये समावेश व्हा आपण. टीम मीटिंग फार महत्वाची असतं सामना सुरू होण्या अगोदर. मैदानामध्ये चला. अशोक पाटील आमचे मामा, पप्या काबूकर, अशोक पाटील मामा, दीपक मामा सर्व खेळाडू, गणेश मामा देखील आता मैदानामध्ये. जय, ज्ञानेश्वर चिकणे सर्वचे सर्व खेळाडू आहेत. ज्ञानेश्वर चिकणे सर अध्यक्ष रिपोर्टिंग करायचे आपण अध्यक्षांना. मनोहर दादा जोशी आपल्याशी संपर्क साधतायत. खेळाडू चला मैदानामध्ये जायचंय. पप्यादा चला मैदानामध्ये जा तुम्ही. हे टीव्ही मॉनिटर पाहू शकता आपण. वडूनगर संघाला इथे कॅमेरामॅन लीड करताना भावेश बारसी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते आपण पाहू शकता आपण. सर्व खेळाडू दाखवले जातात. आपल्या कॅमेरामॅन प्रिन्स पियुष यांच्या वाहिनीवर खेळाडूंना दाखवलं जात आहे. एक जबरदस्त आमचे आगरी कवी ज्ञानेश्वर चिकणे सर इन ऍक्शन मध्ये. सामना सुरू होण्या अगोदरच आपण एक सत्कार, मेगा सत्कार इथे करत आहोत.